नहीं तोड़ेंगे मगर तेरा साथ ना करिए, आपका ही होना चाहिए। तो लगाइए, यहाँ से शुरुआत करूंगा मैं भी। अरे बाप रे, दोस्ती हम नहीं तोड़ेंगे मगर मेरा साथ न छोड़ेंगे। दोस्ती नहीं तोड़ेंगे मगर तेरा साथ न जे पाहिजे ते देऊ नका। बॉडी के लिए जो चाहिए वो दीजिए, आपको बहुत बेनिफिट मिलेगा। और 100% आपकी यात्रा, क्योंकि जन्म मरण जो होता है ना, जन्म आणि मरण, इसके बीच में आपकी यात्रा होती है और यही यात्रा आपको सफल करना है। तो मनुष्य जन्म सबसे नंबर 1 है। तो इस मनुष्य जन्म में ही परमात्मा की प्राप्ति होती है। दूसरे जन्म में तो कुछ नहीं होता है, खाली उनको मालूम ही नहीं होता है, खाली खाना जाना। और भगवान ने इंसान को इतनी सोच दी है। मैं बार बार बोलता हूँ, मैं कौन हूँ, मैं कहां से आया हूँ और मरने के बाद मैं कहां जाने वाला हूँ। ये 3 सवाल आपके पास हो गए ना, तो आप ये मैं को ढूंढने वाले हो। और ये मैं क्या है मालूम है? ये आपकी आत्मशक्ति, मेडिटेशन। तो चलो हम एनर्जी ड्रिंक के साथ, क्योंकि शरीर के साथ दोस्ती करनी है तो सबसे पहले शरीर को क्लीन करना पड़ेगा। लगाओ मेरे दोस्त। चांदी की डाल पर सोने का मोर ठाक 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 कर नीचे का जोर।
सोने का मोर, सोने का मोर, टाक 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 करे नीचे का छोटे पर सोने का मोर, टाक 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 करे नीचे का छोटे गाडी घुंगराची आली सूरज भायाची, गाडी घुंगराची आली सूरज भायाची. डाव्या गुडघ्यावर खाली जायचे, खाली. भाग्यश्री मॅडम, आप जाओ नीचे, डावा गुडघा खाली. यस, मागचा पाय माग. अभी करो, लगाओ. Okay.
शरीर में एक ही हार्ट है, शरीर में एक ही हृदय है, आपके पास दो आंखें हैं, दो कान है, दो हाथ है, दो पैर है, हेलो, लेकिन हार्ट हृदय एक ही है। और जब हम माँ के कोख से हमारा जन्म हुआ ना, तब तक ये हार्ट चालू है और अभी तक कभी आप रात में एसी लगा के सो गए और आपके हार्ट ने बोला है, आपने एसी लगाया, आराम से सो रहे आप, और आपके हार्ट ने बोला मोरे मैडम मुझे अभी थोड़ा 20 सेकंड रेस्ट लेनी है, 30 सेकंड रेस्ट लेनी है। हार्ट ने ऐसे बोलने के बाद क्या हो गया? हेलो, राम नाम पड़ोस वाले फोन करेंगे मैडम, या निकलेंगे और बोलेंगे अभी थे गए, सामने वाला पूछेगा विधि कौन से टाइम पे है, 9 बजे या 10 बजे, ओके, और मन में क्या बोलेगा ना, 10:30 वाजता तर मग जेवूनच जाऊ, लय उशीर होईल. बायको पण काय म्हणते माहिती का, लय उशीर होईल, ते पाहुणे लय लांब लांबचे ना, 2 घास खाऊनच जा. हेलो, त्याच्यामुळे लोकांची काळजी करू नका, सबसे पहले खुद की केयर करो. आपके पास एक ही हार्ट है और एक ही हार्ट के लिए आपको नंबर 1 एक्सरसाइज चाहिए. एक्सरसाइज के साथ नंबर 2 आपके बॉडी में बॉडी फैट नहीं होना चाहिए, विजिबल फैट नहीं होना चाहिए, आपका बीएमआई नॉर्मल चाहिए. ये सब पैरामीटर सही हो गए तो आपका हार्ट क्लियर काम करेगा, आपके लिए ईमानदारी से काम कर रहा है. और सबसे इंपॉर्टेंट, हार्ट के लिए कुछ न्यूट्रिशन की भी जरूरत होती है, वैसे कि नाइट वर्क, बीटा हार्ट और ओमेगा 3. ये नाइट वर्क आप लोगे ना, आपके हार्ट के लिए ये बहुत बढ़िया काम करता है. इसके बाद 2 रिजल्ट आपको लास्ट में दिखाऊंगा नाइट वर्क के. तो सबसे पहले आपको हंसना है. कौन कौन लोग हंसने के लिए रेडी है? हैंड रेस कर सकते हो. और पड़ोस वाले को हंसी नहीं आएगी मैम, तो उनको जरा गुदगुली करना. बचपन में ऐसे गुदगुली करते थे ना,
कपल वाले गुदगुली कर सकते हो। हाँ, जर हंसू येत नसेल तो बचपन में करते थे हमारे से, ये तो ये करना है, लेकिन आपका ही कोई मेंबर चाहिए, दूसरे को मत करिए, दूसरे को मत करिए, आपका ही होना चाहिए। तो लगाइए, यहाँ से शुरुआत करूंगा मैं भी। हंसो हंसो। अरे बाप रे मत करिए, आपका ही होना चाहिए। तो लगाइए, यहाँ से शुरुआत करूंगा मैं भी। हंसो हंसो। अरे बाप रे के लिए सही तरह से हार्ट का जो न्यूट्रिशन है उसकी जरूरत है। आपके वेलनेस कोचेस को पूछो, नाइट वर्क, ओमेगा 3 और बीटा हार्ट, क्योंकि एक बार एंजियोप्लास्टी एंजियोग्राफी होने के बाद खर्चा कितना आता है ना, तो ये रिजल्ट मैं आपको दिखाऊंगा। ओके, अरुण सर अनम्यूट कीजिए फास्ट। गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. अरुण सर, तुम्हाला या परिवारात येण्याच्या अगोदर जो हार्टचा जो स्ट्रोक झाला होता किती वर्षापूर्वी झाला होता? 3 वर्षापूर्वी झालं सर. ओके, काय झालं होतं नेमकं? सर मला संध्याकाळी 6 वाजता आहे ना असं आलं लक्षात? सिंपल सिंपल. ओके, मग नंतर काय काय त्रास झाला? सर मग नंतर मला संध्याकाळी असं इथं चमक निघायला लागल्या, दोन्ही बाजूला चमका निघायचं सर. आणि त्यानंतर मी पूर्ण घामाने ओला झालो आणि घरच्यांनी मला दवाखान्यात नेलं. पण डॉक्टर म्हणते की यांना ब्लॉकेज झालेली आहे. आणि अक्षरशः उकाण्याला नेल्यानंतर त्यांनी एकच सांगितलं का तुमचं पेशंट सिरियस आहे, तर तुम्ही तातडीने त्यांना नगरला घेऊन जा. ओके, नगरला गेलो. आणि सर नगरला गेल्यानंतर एक विशेष असं झालं, म्हणजे शेती पस्तीस जातानाच परत एकदा स्ट्रोक आला. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट, तुम्हाला डिपॉझिट भरावं लागेल. आणि सर मला सगळ्यात आधी त्यांनी एक सांगितलं की तुम्ही तुमचं जे ब्लॉकेज आहे आणि परत अटॅक येऊ शकतो, तिसरा स्ट्रोक येऊ शकतो, त्यासाठी सर त्यांनी 40,000 हजाराचे 2 इंजेक्शन दिले रक्त पातळ होण्यासाठी. बेबीला दिले सर, बेबीला. ऐका, 80,000 यांचे बेबी यांचे किती वेळात गेले सर पैसे? सर अर्धा 15-20 मिनिटातच पैसे गेले सर. ते पण नव्हते सर माझ्याजवळ. ओके, आणि किती दिवस हॉस्पिटलला होता? 21 दिवस आयसीयू मध्ये होतो सर. किती बिल झालं टोटल? 2.25 लाख रुपये झाले सर. वाव, 2.25 लाख रुपये तुमच्या असे घरात पडलेले होते? नाही सर, नाही. ओके, त्याचा इन्शुरन्स वगैरे होता? नाही सर, काहीच नव्हतं सर माझ्याकडे. ओके, क्लिअर करून घ्या. विचार करा, 2.25 लाख रुपये खाली 1 तासाच्या प्रवासातला प्रवास आहे हा. त्याच्यानंतर तुम्हाला किती टॅबलेट सुरू झाल्या? सर 6 टॅबलेट चालू होत्या, बीपी, शुगर, थायरॉइड. ओके, आणि या वेलनेस परिवारात आलेले किती दिवस झाले तुम्हाला? तर मला आता कंप्लीट 3 वर्ष झाले सर. ओके, वेलनेस परिवारात येण्याच्या अगोदर तुमचा विश्वास होता? नाही सर, नाही नव्हता सर. तुम्ही काय म्हणले, हे एवढं फुकणं उगाच उड्या मारते ना आपल्याला मारायला लागेल, बरोबर आहे?
नाही सर, मी एकच म्हणजे मला हे विशेष वाटत होतं का मी म्हणलं सर हे व्यायाम वेगळा आणि हृदयाचा सर काय करणार आहे व्यायाम करून असं मला वाटत होतं सर. ओके. परंतु मी माझे ग्रेट गुरु तांबे सर यांनी मला अभ्यास पासून सुरुवात केली आणि मी आधी वर्कआउटला आलो आणि माझी एनर्जी वाढत वाढत गेली सर आणि अक्षरशः एकच नंबर सर रिझल्ट आला सर मला. ओके. मला सांगा तुम्ही किती किलो फॅट लॉस केला पहिल्या 6 महिन्यामध्ये? पहिल्या 6 महिन्यामध्ये सर मी 14 फॅट लॉस केला सर. वाव. यासाठी काय न्यूट्रिशन सर? ऑल न्यूट्रिशन खाल्लं सर मी. फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2, बीटा हार्ट, ओमेगा 3 आणि आता तेव्हापासून सर नाही. आता मला सांगा चालू आहे सर. या 6 टॅबलेट मधल्या किती टॅबलेट चालू आहेत तुमच्या? आता एकही टॅबलेट चालू नाही सर आणि विशेष म्हणजे मी परत त्या डॉक्टरकडे जाऊन आलो. पूर्ण बॉडी चेकअप केली, किडनी पण चेकअप केली आणि बॅड कोलेस्ट्रॉल आणि गुड कोलेस्ट्रॉल असं ते पण चेक केलं आलं सर. नील आलं आपलं सगळं. वाह बहुत बढिया. डॉक्टरला सांगितलं का मी हे घेतोय? हो सर, हो सर सांगितलं सर. कारण डॉक्टरने मला ज्यावेळेस ऍडमिट केलं त्यावेळेस सांगितलं होतं का 1 महिन्याने तुझं अँजिओप्लास्टी करायची. आधी अँजिओग्राफी केली सर, त्याच्यात 2 ब्लॉकेज निघाले होते. ओके. आता ओके सगळं एकदम ओके सर. आता किंवा नाईट वर किती टाइम घेताय आता? संध्याकाळी घेतो सर मी. ओके. किती दिवसापासून नाईट वर घेताय? आता जवळजवळ 2 पावणे 2 वर्ष झाले सर सारखं नाईट वर चालू आहे. वाह बहुत बढिया. हे सर बनवून दाखवतो सर. येस सर, येस सर. हा आपल्या समोर रिझल्ट आहे सरांचा. तुम्ही पाहू शकता, डिस्क्लेमर आहे त्यांचा वैयक्तिक रिझल्ट आहे. यांच्यापेक्षा तुमचा छान रिझल्ट असू शकतो. आज ऑल न्यूट्रिशन घेऊन त्यांच्या जवळजवळ 6 ते 7 टॅबलेट बंद झाल्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद केल्या. बस ओके ओके. बनवा ना. ठेवून पण दाखवा. तुम्हाला नाही देणार. तुम्ही मस्त वाट पाहू उघड येतं काय नाही. सर नाईट वर त्यांना ना कधी वा. ओके 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 ओके. थँक्यू थँक्यू सर. तुम्ही आता आनंदी आहात? हो सर लय आनंदी. हेल्दी वेल्दी हॅपी सर. तुम्हाला प्रोडक्ट महाग नाही वाटले का सर? सर तुम्हाला म्हणजे आपले फॅमिली सर मी आज सांगू शकतो मला सध्या ब्रेक दिलेला आहे त्यांनी आणि मला 350 रुपये रोज आहे सर. तर मी ऑल प्रोडक्ट घेतले सर. बऱ्यापैकी आता हे आपल्या बाकीच्या गेस्टच्या लक्षात नाही आलं. आपल्या तळेगाववाल्या मॅडम म्हणजे हे शुगर फॅक्टरी मध्ये सीजनल नोकरी करतात. 6 महिन्यांना नोकरी असते, 6 महिन्यांना घरी सुट्टी पाठवून दिलं जातं. म्हणजे 6 महिने नोकरी असते आणि 6 महिने त्यांना पगार म्हणतो साखर कारखान्याचा. त्यांना माहिती किती वेळेत मला 2.25 लाख रुपये भरावे लागले आज नाईट वर. त्याच्यासाठी नंबर 1 आहे. बरोबर आहे सर? येस सर, येस सर. थँक्यू थँक्यू. आणि सर सगळी कृपा ही तर न्यूट्रिशनची आहे पण न्यूट्रिशन बरोबर पॉझिटिव्ह थिंकिंग माझ्या संग आहे म्हणून हा रिझल्ट आहे सर. त्याच्यामुळेच मला रोज गाणं लावावं लागते. रिझन यही है. मालूम है आपको? तर मोरे मॅडमने सांगितले रात्र झाल्या सकाळी मिटले पाहिजे ते. येस सर, येस सर. आणि जोपर्यंत सर आम्ही न्यूट्रिशन घेत नव्हतो ना तोपर्यंत रोज आमची किरकिर व्हायची. तिचे गुडघे सांधे सगळं दुखायचं सर. ती तिकडून म्हणजे मी ड्युटीनं आलो का ती म्हणायची मला गुडघे दुखायचे. मी म्हणायचो मला इतका त्रास आहे तितका त्रास आहे. पण न्यूट्रिशन आलं तिचा पण रिझल्ट छान आला सर. तिच्या तोंडून आहे का सर? बोला मॅडम बोला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग बोला. सर म्हणजे माझे गुडघे पण आधी 2-3 वर्ष लय दुखायचे. म्हणजे मला चालता येत नव्हतं काय नव्हतं. लग्नातच चालायचे. प्रत्येक दवाखान्यात गेले पण काहीच फरक नाही झाला. पण वेलनेस फॅमिली मध्ये आल्यानंतर चांगला फरक झाला. जॉईंट सपोर्ट, कॅल्शियम, फॉर्म्युला 1, 2 सगळं घेतलं त्याच्यामुळे चांगला रिझल्ट निघाला. आता लग्नात चालतच नाही येत, चांगलं चालता येते. बरे शुभमच्या लग्नात भारी दिसल्या पाहिजे सर. आम्ही शुभमच्या लग्नात 24 दिसणार आहे. अजून 3 किलो फॅट लॉस करायचं सर आम्हाला. येस येस येस. शेवळे सरचा मंत्र घ्या, त्यांचा फोटो देव घराच्या पैसे लावा बाजूला. येस सर, येस सर. थँक्यू सर. थँक्यू. सरांचा रिझल्ट दाखवा आपण. रिझल्ट पाहू. हा डिस्क्लेमर आहे त्यांचा वैयक्तिक रिझल्ट आहे. तुम्ही 100% मी मागाशी जे बोललो ना की आपके पास एक ही हार्ट है और हार्ट के लिए आपको नंबर 1 न्यूट्रिशन की जरूरत है. ओके. ये सरांचा रिझल्ट पाहू शकता तुम्ही. लगाओ या. पेट कम करना है, कमर कम करनी है, जिम जाने के लिए टाइम नहीं है,
हमारे पास है उसका सोल्यूशन। जी हाँ, हमारा जूम ऑनलाइन कॉल। हमारे जूम ऑनलाइन कॉल के ऊपर आप आपके घर पे बैठ के आप आसानी से आपका वेट लॉस कर सकते हो, आपका पेट कम कर सकते हो, आपकी कमर कम कर सकते हो। जी हाँ, रिजल्ट है वही हमारे पास। तो ज्वाइन कीजिए हमारा ऑनलाइन जूम कॉल आज के अर्जुन के साथ। नेहरू वाले तुम्हीच होते का? हा. Yes. ओके ओके ओके. तर हा रिझल्ट आहे सरांचा. हा रिझल्ट पाहू शकता तुम्ही. नंबर 1 रिझल्ट. ओके. हा रिझल्ट हा एकमेव वेलनेस परिवार बाप दाखवून तर श्राद्ध घालू. इथं खोटं बोलून चालत नाही. ओके. तर हार्टचा व्हिडिओ आपण पाहू. हार्टचा व्हिडिओची गरज काय नाना माहितीये? हा व्हिडिओ बघा. कारण 20% एक्सरसाइज आपण नंबर 1 करतोय. या व्हिडिओ मध्ये तुमच्या लक्षात येईल की आपल्याला करायचं काय आणि काय नाही. करता है हमला, क्यों बढ़ रहे हैं साइलेंट हार्ट अटैक के मामले? साइलेंट हार्ट अटैक के लक्षण क्या है? आजकल सोशल मीडिया में कई ऐसे वीडियो सामने आए हैं जिनमें इंसान अचानक मौत के आगोश में समा जाता दिख रहा है और इन सभी मौतों की वजह बना है साइलेंट हार्ट अटैक। दरअसल यही वो अटैक है जिसने हमारे कई सितारों को इस साल हमसे छीन लिया, जिसमें मशहूर टीवी सीरियल भाभी जी घर पर हैं के मलखान हो या मशहूर कॉमेडियन राजू श्रीवास्तव, ये सभी वो हैं जिनको अचानक आई अटैक ने दुनिया से रुखसत कर दिया। लेकिन क्या आप जानते हैं कि ये साइलेंट हार्ट अटैक क्या होता है और ये कैसे हमला करता है? तो आइए समझते हैं इस वीडियो में इसके बारे में पूरी जानकारी। क्या है ये साइलेंट हार्ट अटैक? हार्ट अटैक के लक्षण दिखाई नहीं देना, मरीज द्वारा लक्षणों को नजरअंदाज कर देना या फिर उन्हें समझ ही नहीं पाना साइलेंट हार्ट अटैक के चिन्ह है। हार्ट अटैक से उबरने के लिए अवरुद्ध रक्त प्रवाह को जल्द से जल्द शुरू करना सबसे ज्यादा जरूरी है, क्योंकि साइलेंट हार्ट अटैक में मरीज या उसके परिजनों को इसका पता नहीं चल पाता, इसीलिए उन्हें उबरने का कोई मौका भी नहीं मिल पाता। यही कारण है कि साइलेंट हार्ट अटैक ज्यादा घातक होते हैं। क्यों होता है? एंजाइना के लक्षण। एंजाइना का लक्षण होता है सीने में दर्द उठना, लेकिन कई मरीजों को इसका पता ही नहीं चल पाता। इसका अर्थ है कि उन्हें साइलेंटेड एंजाइना हो जाता है। हार्ट अटैक के लक्षणों को कभी कभी मरीज समझ ही नहीं पाता। इन लक्षणों को वो एसिडिटी, थकान, तनाव, घबराहट या पेट में गैसेस बनने जैसी समस्या समझ बैठता है। फिर परिजनों या चिकित्सक को बताना उचित नहीं समझता। उसे लगता है कि थोड़ी देर में दर्द अपने आप ही कम हो जाएगा, लेकिन ये दर्द जानलेवा हो जाता है। क्या रखें सावधानी? खुद के अथवा अपने आसपास के लोगों की बीमारी के लक्षणों पर नजर रखें। यदि जरा भी शक हो तो मरीज को दिल का दौरा पड़ सकता है, तो तुरंत चिकित्सकीय सहायता उपलब्ध कराएं। हार्ट अटैक के लक्षणों के बारे में जानने और महसूस होने पर उन्हें समझना बहुत जरूरी है। कोई भी लक्षण महसूस होने पर, चाहे वो हल्का ही क्यों न हो और कुछ ही समय के लिए हो, तुरंत चिकित्सकीय मदद के लिए संपर्क करें। उन्हें नजरअंदाज करना जानलेवा हो सकता है। यही समय पर हुई मदद जीवन और मौत के फासले को बढ़ा सकती है। कई कारणों से होता है हार्ट अटैक। 1. मोटापा और शारीरिक श्रम की कमी। 2. अधिक वसा व कोलेस्ट्रॉल युक्त भोजन करना। 3. अत्यधिक तनावग्रस्त रहना एवं धूम्रपान करना। 4. अधिक शराब पीना। 5. परिवार में दिल की बीमारी का इतिहास हो तो बढ़ जाती है हार्ट अटैक की शंका। क्या होते हैं हार्ट अटैक के लक्षण? ठंडा पसीना आना एवं हल्के परिश्रम से सांस फूलना, छाती में दर्द होना एवं सीने में जकड़न के साथ ऐंठन महसूस करना, हाथों, कंधों, कमर या जबड़े में दर्द होना, मितली आना, उल्टी होना। महिलाओं में ये लक्षण भी देखें। महिलाओं में हार्ट अटैक आने पर कुछ विभिन्न लक्षण भी देखे जा सकते हैं। महिलाओं को हार्ट अटैक की शुरुआत होने पर त्वचा पर चिपचिपाहट,
कुनिंदापन, सीने में जलन महसूस होना और सामान्य रूप से थकान महसूस होती है। मरने वाली 1/3 महिलाएं दिल का दौरा पड़ने के बाद अस्पताल पहुंचने से पहले ही दम तोड़ देती हैं। कई बार महिलाओं को साइलेंट हार्ट अटैक भी आता है, जिसके कोई लक्षण सामने नहीं आते हैं। तो ऐसी तमाम अपडेट तो ये हार्ट की केयर कीजिए और नंबर 1 आपके वेलनेस को जो आपको बताने वाले है, तो नाइट वर्क, बीटा हार्ट और ओमेगा 3 जिंदगी दोबारा नहीं है। ओके, तो चलो हम यहाँ पे तो शिंदे सर और यहाँ पे पूरे मैडम ने भी एड्रेस किया था, उनके साथ बात करने की लगे पुढे। यस, बोला मैडम, अनम्यूट कर। यस ओके, बोला बोला। आवाज येतोय सर? यस बोला, येतोय आवाज मॅडम। यस सर, आजचा वर्कआउट जबरदस्त एक नंबर आहे। जसं की तुम्ही जर वेळेस काही ना काही पार्ट वरच करता, जसं की कधी स्टमीवर पोटावर असतं, तसं आज वर केलं आणि हे खरंच सर, जसं की मार्मर म्हणते जिम मध्ये आपल्याला एवढं ट्रेन भेटत नाही, थोडं आपल्याला ऑनलाईन फ्री मध्ये भेटतं आणि तेवढंच फक्त वर्कआउट न होता त्याचं महत्व पटवून दिलं जातं की हे का केलं पाहिजे आणि याचे बेनिफिट काय आहे, हे खूप महत्वाचं आणि खूप जबरदस्त होते। आज आपण म्हणजे मी वर्कआउटला अक्काच्या इथं आलेली, ज्या अक्का या वयामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःचा एवढा खूप जबरदस्त असा रिझल्ट काढला। त्यांनी स्वतः तुमच्याशी बोलणार आहेत, खूप दिवस झाले बोलल्या नव्हत्या, त्या म्हटले की मला एकदा सरांशी बोलायचंय। यस यस, गुड मॉर्निंग मौसी, बोला। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। हा सर, तेच लक्ष्मीला म्हणलं लय दिवस झालं सरांना बोलू दे म्हटलं, आलीच तर। यस यस, बोला मौसी। सर आजचा वर्कआउट खूप छान झाला सर। थँक्यू मौसी, थँक्यू। यस यस यस, आजचा वर्कआउट खूप छान झाला आणि वारंवार बोलणं म्हणजे चांगलंच असतंय सर, पण मी काय हे थोडस पोऱ्याच्या कामामुळं जरा हिंडणं फिरणं, पोऱ्यामुळे ह्या दोघीमुळे जरा हे झालंय जास्त सर, का तर बोलणंच होत नाही सर। यस यस, तुमच्याकडे लवकर पेढे खायला यायचंय आम्हाला। आम्ही बोलवणारच की पेढे खायला, पेढे खायला बोलवणारच ना सर। येस, आपल्या मावशींचा जो रिझल्ट आहे, खरोखर एक अनकम्प्लीट फॅमिली कंप्लीट करण्याचं काम आमच्या मोरे मॅडम आणि गजरमल सर यांनी केलेलं आहे। की आज मावशीकडे 2 सुनांचे आपल्याकडे डिस्प्ले मध्ये प्रेग्नेन्सीचे रिझल्ट आहेत। जवळजवळ मॅडम किती वर्षापासून प्रेग्नेन्सी नव्हती कन्सिव्ह होत त्यांची? 5 वर्ष झालं की सर बारक्याला, आणि तिला 7-8 वर्ष झालं मोठीला। विचार करा, 8 वर्ष आणि 5 वर्ष, त्याच्यासाठी भरपूर हॉस्पिटल डॉक्टर केले मॅडम, बरोबर आहे? हो सर, खूप केले, 5-6 लाख रुपये घालवले सर एकेकीला। आता तुम्ही खुश आहात? खूप चांगलं सर, एकदम व्यवस्थित। आता 7वा महिना लागलाय बाकीला, मोठीला 6वा महिना लागलाय सर। नंबर 1 अजून 2-4 महिन्यांनी 2 नातू, एक काकाकडे एक मावशीकडे। थँक्यू, खरोखर मावशी शुभेच्छा, कारण मावशीना माणसं घेतलं तर आज। यस 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 यस, ओके मोरे मॅडम। यस सर, यस सर। थँक्यू। उद्या 7व्या महिन्याचा कार्यक्रम कवळ जेवणाचा आहे। अरे वा, सर्व काकाचं मला निमंत्रण आहे, सर्वांनी काका तिथं ऑनलाईन जायचंय, ऑनलाईन। मोरे मॅडम तुम्ही ऑफलाईन जाऊ शकता, 7व्या महिन्यात काही गिफ्ट न्यावं लागतं का बघा। उद्या ठेवलंय सर, ऑफलाईन असलं तर या। ओके 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 काका, ओके थँक्यू काका, आणि खरोखर तुम्हाला शुभेच्छा की आज काकाच्या घरामध्ये जो आनंद आहे, 8 वर्षापासून ही फॅमिली त्या आनंदासाठी आतुरलेली होती। विचार करा, प्रत्येक माता भगिनीला एक रिक्वेस्ट आहे, आई होणं म्हणजे हा आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा क्षण आहे, हे कुणाच्याही नशिबात नाहीये। आणि आज घरात बाळ येणं हे सुद्धा खूप भाग्याच्या गोष्टी आहेत, आणि आजी आजोबाला जो आनंद असणार आहे, कारण ह्या जीवनाचं, या कष्टाचं सार्थक झाल्याचा तो एक परिक्रम आहे की पूर्ण आयुष्यभर काकांनी PMTची बस चालवली, मेहनत घेतली, मुलांना शिकवलं, आणि आज त्या मुलांना उच्च शिक्षित करून 2 मुलांचे लग्न झाल्यानंतर 2 छोटी बाळं ज्यावेळेस घरात येतील ना, त्यावेळेस घर भरल्यासारखं असेल, एक गोकुळ असेल। आणि याचा सगळं श्रेय या न्यूट्रिशनला, त्यासोबत आमचे मोरे मॅडम आणि गजरमल सर यांनी मेहनत घेतली, आणि विशेषतः अक्कांना आणि काकांना पण त्यांनी विश्वास ठेवला।
ओके, तर थँक्यू बहुत बढिया. आणि खरोखर तुम्हाला उद्याच्या कार्यक्रम पेढे खायला बोलवणारच ना सर. येस, आपल्या मावशींचा जो रिझल्ट आहे खरोखर एक अनकम्प्लीट फॅमिली कंप्लीट करण्याचं काम आमच्या मोरे मॅडम आणि गजरमल सर यांनी केलेलं आहे. की आज मावशीकड 2 सुनांचे आपल्याकडे डिस्प्ले मध्ये प्रेग्नेन्सीचे रिझल्ट आहेत. जवळजवळ मॅडम किती वर्षापासून प्रेग्नन्सी नव्हती कन्सिव्ह होत त्यांची? 5 वर्ष झालं की सर बारक्याला, आणि तिला 7-8 वर्ष झालं मोठीला. विचार करा, 8 वर्ष आणि 5 वर्ष, त्याच्यासाठी भरपूर हॉस्पिटल डॉक्टर केले मॅडम, बरोबर आहे? हो सर, खूप केले. 5-7 लाख रुपये घालवले सर एकीला. आता तुम्ही खुश आहात? खूप चांगलं सर, एकदम व्यवस्थित. आता 7वा महिना लागलाय बारकीला, मोठीला 6वा महिना लागलाय सर. नंबर वन. अजून 2-4 महिन्यांनी 2 नातू, एक काकाकडे एक मावशीकडे. थँक्यू खरोखर मावशी, शुभेच्छा. कारण मावशीना मानलं घेतलं तर आज येस. ओके मोरे मॅडम. येस सर. उद्या 7व्या महिन्याचा कार्यक्रम कवळ जेवणाचा आहे. अरे वा, सर्व काकाचं मला निमंत्रण आहे. सर्वांनी काका तिथं ऑनलाईन जायचंय. ऑनलाईन मोरे मॅडम तुम्ही ऑफलाईन जाऊ शकता. 7व्या महिन्यात काही गिफ्ट न्यावं लागतं का बघा. उद्या ठेवलंय सर. ऑफलाईन असलं तर या. ओके काका. ओके थँक्यू काका. आणि खरोखर तुम्हाला शुभेच्छा की आज काकाच्या घरामध्ये जो आनंद आहे, 8 वर्षापासून ही फॅमिली त्या आनंदासाठी आतुरलेली होती. विचार करा, प्रत्येक माता भगिनीला एक रिक्वेस्ट आहे, आई होणं म्हणजे हा आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा क्षण आहे. हे कुणाच्याही नशिबात नाहीये. आणि आज घरात बाळ येणं हे सुद्धा खूप भाग्याच्या गोष्टी आहेत. आणि आजी आजोबाला जो आनंद असणार आहे, कारण ह्या जीवनाचं, या कष्टाचं सार्थक झाल्याचा तो एक परिक्रम आहे की पूर्ण आयुष्यभर काकांनी BMT ची बस चालवली, मेहनत घेतली, मुलांना शिकवलं. आणि आज त्या मुलांना उच्च शिक्षित करून 2 मुलांचे लग्न झाल्यानंतर 2 छोटी बाळ ज्यावेळेस घरात येतील ना, त्यावेळेस घर भरल्यासारखं असेल, एक गोकुळ असेल. आणि याचा सगळं श्रेय या न्यूट्रिशनला, त्यासोबत आमचे मोरे मॅडम आणि गजरमल सर यांनी मेहनत घेतली. आणि विशेषतः अक्कांना आणि काकांना पण त्यांनी विश्वास ठेवला. ओके, तर थँक्यू बहुत बढिया. आणि खरोखर तुम्हाला उद्याच्या कार्यक्रमासाठी भरभरून शुभेच्छा.